नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनेलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण भारत बेरोजगारी, भारत अनएम्प्लॉयमेंट, इंडिया अनएम्प्लॉयमेंट या संबंधीचं लेक्चर घेत आहोत। या संबंधीचं नियोजन आज आपण केलेलं आहे। मित्रांनो, इकॉनॉमिक्समधला अर्थशास्त्रामधला अतिशय महत्त्वाचा भाग आहे। बेरोजगारीची भयानक परिस्थिती आज भारतामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामला, मग ते UPSC असो, MPSC असो किंवा आणखी कोणतीही एक्झाम असो, त्या एक्झामसाठीचा हमखास प्रश्न बेरोजगारी या टॉपिकवरती येतो। आणि म्हणूनच भारतातील बेरोजगारी कदाचित हा जगातील प्रश्न असेल, पण आपण प्रामुख्याने डिस्कस करणार आहोत ते भारतातील बेरोजगारी संबंधीची। अलीकडच्या काही वर्षांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण हे प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून बेरोजगारीची समस्या आवासून देशासमोर उभी असताना देशानं किंवा तत्कालीन शासनानं किंवा सध्याच्या शासनानं जे काय प्रयत्न केले बेरोजगारी निर्मूलनासाठीचे, किंवा एकूण 70 वर्षापासून स्वातंत्र्यानंतरच्या कालखंडामध्ये बेरोजगारीचं प्रमाण कसं वाढत गेलं, कोणत्या क्षेत्रामध्ये वाढत गेलं, बेरोजगारी नेमकं कशाला म्हणायचं या संबंधीचं विवेचन आपण या टॉपिकमध्ये करणार आहोत। तर महत्त्वाचं, बेरोजगारीची आजची परिस्थिती काय आहे, भारताची लोकसंख्या किती आहे, लोकसंख्यामध्ये कार्यकारी लोकसंख्या किती आहे आणि कार्यकारी लोकसंख्येच्या किती टक्के बेरोजगारी आहे, किती टक्के लोकांना काम मिळतं, किती टक्के लोकांना काम मिळत नाही, याच्याशिवाय बेरोजगारी म्हणजे नक्की कुणाला म्हणायचं, काम करणारी व्यक्ती असेल, काम न करणारी व्यक्ती असेल, इच्छा असून काम मिळत नसेल, सुशिक्षित असून नोकरी मिळत नसेल, नक्की काय क्रायटेरिया आहे बेरोजगारीचा, या संबंधीचं थोडंसं विश्लेषण आपण करणार आहोत। बेरोजगारीचं स्वरूप पण बघणार आहोत या टॉपिकमध्ये। त्याच्यामध्ये मग संरचनात्मक बेरोजगारी असेल, चक्रीय असेल, छुपी असेल, कमी प्रतीची, खुली, हंगामी असेल, उच्च शिक्षित, शिक्षित असेल, तर या संपूर्ण बेरोजगारीचे प्रकार सुद्धा आपण या टॉपिकमध्ये बघणार आहोत। आणि हे सगळं होतं का, बेरोजगारी का वाढते, बेरोजगारी वाढण्यासंबंधी काय कारणीभूत घटक आहेत, त्या घटकांचं सुद्धा विश्लेषण आपण करणार आहोत। याशिवाय शासनानं 1952 पासून प्रामुख्यानं समुदाय विकास कार्यक्रम योजना राबवली। तिथून पुढे आत्तापर्यंत शासनानं वेगवेगळे प्रयत्न कोणकोणत्या योजनेच्या माध्यमातून, मग मुद्रा लोन असेल, महात्मा गांधी मनरेगा योजना असेल, वेगवेगळ्या स्कीम्स असतील, जवाहरलाल नेहरूंची असेल योजना, इंदिरा गांधींची योजना असेल, ट्रायसेम असेल, वेगवेगळ्या ज्या योजना, 20 कलमी कार्यक्रम देशामध्ये 2दा राबवला गेला रोजगाराच्या निमित्तानं, इंदिरा गांधींनी एकदा आणि राजीव गांधींच्या अधिपत्याखाली एकदा, या संबंधीचं थोडंसं विश्लेषण सुद्धा आपल्याला करावं लागेल। तर मित्रांनो, बेरोजगारीची परिस्थिती नेमकी आज देशामध्ये काय आहे, ज्यावेळेला महाराष्ट्र असेल, UP असेल, बिहार असेल, एकंदरीत देशाचं चित्र जर आपण आपल्यासमोर मांडलं बेरोजगारीच्या निमित्तानं, तर एक गोष्ट नक्की आपल्याला दिसते की या देशामध्ये जवळजवळ 2011च्या जनगणनेनुसार 121 कोटी लोकसंख्या आहे। 121 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे। साधारणपणे 15 ते 59 किंवा 15 ते 65 वयोगटामधली तरुण लोकसंख्या आपण मानतो, कार्यकारी गट आपण मानतो की जो काम करू इच्छितो। आणि या कार्यकारी गटामध्ये जवळजवळ 65% जास्त लोक आढळतात आणि म्हणूनच भारताला युवा देश म्हटलं जातं, भारताला यंगेस्ट पॉप्युलेशन ऑफ द कंट्री म्हटलं जातं। आणि ज्या देशामध्ये यंगेस्ट पॉप्युलेशन आहे, ज्या देशामध्ये कार्यकारी गट हा काम करणारा गट जास्त आहे, म्हणून आपल्या देशाला युवांचा देश म्हटलं जातं, युवकांचा देश, युवतींचा देश म्हटलं जातं, यंग कंट्री म्हटलं जातं। त्याला कारण असं की भारतामध्ये तरुण तरुणींची संख्या जास्त आहे। लहान मुलं असतील, 65 वर्षाहून वृद्ध असतील, त्यांचं टक्केवारी, त्यांची संख्या कमी आहे। म्हणजेच आपल्याकडे जी पॉप्युलेशन आहे ती काम करू शकणारी पॉप्युलेशन आहे, काम करणारी, सक्षम, काम करण्यासाठी सक्षम असणारी लोकसंख्या आपल्याकडे अवेलेबल आहे। आणि म्हणून एवढं सगळं असताना सुद्धा या जर लोकसंख्येचा जर आपण योग्य उपयोग देशाच्या सकारात्मक बाबीमध्ये, देशाच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या विकासामध्ये जर आपण या लोकसंख्येचं योगदान जर घेतलं नाही, तर आपल्याला त्याचे तोटे, आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात। आणि म्हणून एवढी सगळी लोकसंख्या जी काम करायला उत्सुक आहे, त्या लोकसंख्येला आपण जर काम प्रोव्हाइड नाही करू शकलो तर देशाचं अपयश आहे ते। आणि म्हणून इथून पुढच्या विकासामध्ये युवक असेल, युवती असेल, तरुण तरुणी असतील, या गटाचा जर सहभाग जास्त नसेल, त्यांना काम मिळत नसेल, बेरोजगारीचं प्रमाण जास्त असेल, तर मात्र आपल्या देशाचं दुर्दैव म्हणावं लागेल। आणि म्हणून लोकसंख्येचा विचार करता जवळजवळ जास्तीत जास्त लोकांना काम मिळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आपण बऱ्याच वेळेला पेपरमध्ये किंवा TV न्यूज चॅनेलला बातम्या बघतो, पेपरमध्ये वाचतो, त्यावेळेला काही अशी विदारक उदाहरणं आपल्याला समोर येतात।
साधारणपणे महाराष्ट्रामधलंच उदाहरण घेतलं तर पोलीस भरतीच्या शिपाई पदासाठी PhD झालेले कॅन्डिडेट सुद्धा उतरतात. पोलीस शिपायासाठी MA MSc MCOM झालेले BA MS झालेले सुद्धा कॅन्डिडेट उतरतात. महानगरपालिकेच्या नाले सफाईचे कामगार याच्यासाठी PhD झालेले MSc MCOM BA BCOM झालेले कॅन्डिडेट हे नाले सफाई ज्याची पात्रता 7वी पास असते त्याच्यासाठी सुद्धा काम करतात, त्याच्यासाठी सुद्धा आवेदनपत्र देतात. ते त्या नोकरीसाठी सुद्धा ते अर्ज करतात. याच्यावरून आपल्या लक्षात येईल की देशामध्ये बेरोजगारीची परिस्थिती काय झालेली आहे आणि देशामध्ये शिक्षणाची काय व्हॅल्यू राहिलेली आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच अनेक ठिकाणी आपण बघतो चहाच्या टपऱ्या टाकणारे आजकाल इंजिनियर सुद्धा आहेत, चहाच्या टपऱ्या टाकणारे आजकाल पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले सुद्धा आहेत. बऱ्याच जणांनी आपल्या डिग्रीची होळी करून आपल्या छोट्या मोठ्या व्यवसायाला सुरुवात केलेली आहे. एकूण एज्युकेशन सिस्टमवरती रोष व्यक्त करत असतानाच शासनाच्या नावानं खडे बोल सुनावताना आपल्याच रोजगाराची काळजी ते स्वतः वेगवेगळे उद्योग वेगवेगळे व्यवसाय मग छोटे मोठे का असेना ते करतात. एक प्रश्न निश्चितपणे त्यांच्यापुढे उभा राहतो, हाच उद्योग करायचा होता, हीच पान टपरी चालवायची होती, चहाची टपरी चालवायची होती, तर मी इंजिनियर का झालो. एका तरी सुशिक्षित इंजिनियरानं किंवा एका अतिशय पदव्युत्तर पदवी घेतलेल्या मुलांनी असा एक उपक्रम राबवलेला होता की जो व्यवसाय त्यांनी सुरू केला छोटा मोठा का असेना त्यांच्या त्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या त्या कामाच्या ठिकाणी त्यांनी डिग्रीचा फोटो लावला आणि त्याचं काय म्हणतो आपण मृत व्यक्तीला जसा हार घालतात तसं त्या डिग्रीचं विसर्जन केलेल्याच्या घटना अनेक घडून येतात. ह्या 1-2 घटना प्रातिनिधिक म्हणून आपण बघितलं तर देशामधली वाढती बेरोजगारी कोणत्या थराला गेलेली आहे हे दिसून येतं. याच्याशिवाय अतिशय अवघड अतिशय दुःखद गोष्ट अशी आहे की लोकांचा एज्युकेशनल सिस्टमवरचा विश्वास उडायला लागलेला आहे. तुम्ही कितीही शिका तुम्हाला नोकरी मिळत नाही, तुम्ही कितीही पर्सेंटेज मार्क पाडा तुम्हाला कुठेही नोकरी मिळू शकत नाही, हे वास्तव स्वीकारायला आता लोक तयार झालेले आहेत. आणि म्हणून शैक्षणिक सिस्टमवरचा विश्वास लोकांचा कमी 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 होत चाललेला दिसून येतो. त्याची कारणं काही असतील पण समाजातली विदारक परिस्थिती आहे की पोस्ट ग्रॅज्युएशन असू द्या ग्रॅज्युएशन असू द्या तुमच्या शिक्षणाला काहीही कागदाच्या तुकड्या पलीकडे किंमत राहिलेली आपल्याला दिसून येत नाही. नोकरीसाठी जर कोणी शिकत असेल तर तो भ्रम आता आपण काढून टाकायला पाहिजे. याच्यासाठीची कारणं याच्यासाठीचा असंतोष जो तरुणांच्या मनामध्ये आहे तरुणींच्या मनामध्ये आहे त्याला वाट करून देण्याचं काम शासनानं जर भविष्यामध्ये नाही केलं तर हा असंतोष वाढत जाण्याचा धोका साधारणपणे आपल्या देशासमोर असलेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून चपराशीची नोकरी करायला सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएशनवाला मुलगा मुलगी तयार होते, लिपिक व्हायला सुद्धा PhD वाला मुलगा मुलगी तयार होते. याच शिक्षणाची याच डिग्र्यांची अधोगती व्हायला कारणीभूत या देशातील एज्युकेशन सिस्टम आहे, शैक्षणिक संस्थांचं वाढतं जाळं आहे. आणि म्हणून जवळजवळ प्रत्येक शैक्षणिक संस्थांमधून वर्षाला कितीतरी लाखो मुलं ग्रॅज्युएशन होतात, पदवीधारक होतात, पदव्युत्तर पदवी घेतात, BA MS होतात, अगदी इंजिनियर होतात, डॉक्टर होतात. पण नोकऱ्यांच्या निमित्तानं जर बघायला गेलं तर तेवढ्या व्हॅकन्सीज आपल्या भारतामध्ये उपलब्ध नाहीत, महाराष्ट्रामध्ये उपलब्ध नाहीत. आणि मग बेकारीची कुऱ्हाड 3 पैकी एका विद्यार्थ्यावर पडलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून जवळजवळ 6 कोटी पदवीधारक आपल्या देशामध्ये आहेत. या 6 कोटी पदवीधारकापैकी 30 लाख हे साधारणपणे प्रत्येक वर्षी ग्रॅज्युएशन होतात. आणि म्हणून अलीकडच्या काही कालावधीमध्ये बघितलं आपण तर 3 पैकी 1 बेरोजगार होतो. युवाओं का देश म्हटलं जातं आपल्या देशाला. 31% युवा लोकांची संख्या आहे आपल्या देशामध्ये. आणि म्हणून ज्या वेळेला 15 ते 60 या वयोगटामधला आपल्याकडे 73 करोड लोक आहेत 15 ते 60 या वयोगटातील. आणि या 15 ते 60 वयोगटातील 73 करोड लोकांपैकी खूप जणांच्या हाताला काम नाही. आणि म्हणून 2 कोटी लोकांना नोकरी नाही. सुशिक्षितांचं प्रमाण जास्त आहे याच्यामध्ये, ज्यांना नोकरी नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून 20 ते 24 वर्ष गटामध्ये 25%, 25 ते 35% गटामध्ये 17% लोकांना नोकऱ्या नाहीत, रोजगार नाही. म्हणजेच देशापुढची बेरोजगारीची स्थिती अतिशय विदारक असलेली आपल्याला दिसून येते. युवाओंचा देश, युवकांचा देश, युवा नेता, युवा संघटन, युवा नोकरी केंद्र. आपल्या देशामध्ये युवा शब्दाला अतिशय ग्लॅमर प्राप्त झालेला आहे. आपल्या देशातील नेते सुद्धा 50शी ओलांडली तरी अगदी युवा म्हणून गणले जातात. आपल्या देशातील अनेक संस्थांमध्ये कुणी यश मिळवलं तर हा युवकांनी मिळवलेलं यश असं म्हटलं जातं.
पण बऱ्याच वेळेला आपल्या देशाची दुसरी बाजू जर आपण बघितली तर युवा शब्दाला असणारं ग्लॅमर एका बाजूला सोडलं, युवा क्षेत्र हा युवा नेता राजकारणामध्ये प्रवेश केला, याच्यामध्ये प्रवेश केला, त्याच्यामध्ये प्रवेश केला, हे सगळं युवा संघटन एका बाजूला असताना हास्यास्पद परिस्थिती अशी आहे की देशातील बहुतांश युवा एका बाजूला नालेसफाईचं काम करत असताना, एका बाजूला शेतामध्ये राबत असताना, बहुतांश ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, इंजिनियर, डॉक्टर सुद्धा हाताला काम नाही म्हणून पडेल ते काम करीत असताना सुद्धा एका बाजूला युवा सेलिब्रेशन शासन करत आहे आणि दुसऱ्या बाजूला युवांची स्थिती जर आपण बघितली तर नालेसफाईपासून शेतामध्ये रोजगार करण्यापर्यंत, उद्योगामधली हमाली करण्यापर्यंत, मार्केट कमिटीमध्ये पोती उचलण्यापर्यंतची कामं सुशिक्षित बेरोजगार करतोय. या सर्वाचं भान केंद्र शासनाला, राज्य शासनाला किंवा प्रत्येक सत्ताधाऱ्यांना असायला हवं. आणि म्हणून पदवी आणि पदव्युत्तर या शिक्षण पदव्यांना काही किंमत आहे की नाही असा प्रश्न निर्माण होतो. असा प्रश्न निर्माण होत असताना देशाचं हे जर विदारक चित्र बदलायचं असेल तर आपल्याला थोडासा हा कन्सेप्ट समजावून घ्यावा लागेल आणि येणाऱ्या शासनानं, असणाऱ्या शासनानं याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीनं कार्यवाही करायला पाहिजे. आणि म्हणून भारतातील लोकसंख्या भरपूर आहे. भारतातील लोकसंख्येचा घटक जो आहे तो उत्पादक घटक व्हावा, संसाधनामध्ये त्याचं परिवर्तन व्हावं. अशा दृष्टिकोनातून जर भारतीय लोकसंख्येची जर आपण निकड भागवली, भारतीय लोकसंख्येला काम दिलं, म्हणजेच बेरोजगारीचं प्रमाण कमी केलं, संपत नाही, बेरोजगारीचं प्रमाण कमी केलं, तर निश्चितपणानं भारत विकसित राष्ट्रांच्या गटामध्ये जायला काही हरकत नाही. आणि म्हणून या कार्यकारी गट असणाऱ्या लोकसंख्येचा, जवळजवळ 73 करोड लोकसंख्येचा वापर आपण प्रोडक्टिव्ह कामासाठी केला पाहिजे, नवीन निर्मितीसाठी किंवा नवनिर्मितीसाठी केला पाहिजे, हे निश्चित आहे. बेरोजगारी म्हणायचं कशाला? बेरोजगार अनेक प्रकारचे असू शकते. जो शिकलेला आहे त्याला नोकरी नाही, ज्याची काम करायची इच्छा आहे पण कुणी काम देत नाही, अगदीच सुशिक्षित बेरोजगार आहे, आणखीन अनपढ आहे किंवा शिकलेला नाही तरी पण त्याची काम करायची इच्छा आहे, त्याच्या हाताला काम मिळत नाही, कुठेही उद्योग मिळत नाही, असे सगळे हे बेरोजगार असतात. पण बेरोजगार असण्यामध्ये आणि नसण्यामध्ये एका गोष्टीचा फरक आहे. जर तुम्हाला काम हवं असेल तर तुमची काम करण्याची इच्छा पाहिजे. तुम्ही सुशिक्षित आहात आणि काम करायची इच्छा नसेल तर तुम्ही बेरोजगार आहे असं म्हणू शकत नाही. काम आहे पण तुम्ही त्या कामासाठी सक्षम नसाल तर तुम्ही बेरोजगार आहे असं म्हणू शकत नाही. आणि म्हणून बेरोजगारी गणली जाते. इच्छा असेल आणि काम नसेल तर तो बेरोजगार मानला जातो. काम करायची इच्छा आहे मग कमी प्रतीचं काम करायला लागतं, सुशिक्षित आहे तेही बेरोजगारी आपण मानू शकतो. आणि म्हणून बेरोजगारीचं स्वरूप बघत असताना काही क्षेत्रामध्ये संरचनात्मक बेरोजगारी असते. संरचनात्मक बेरोजगारी उद्योग क्षेत्रामध्ये असते, कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा कधी कधी असू शकते. रचनाच अशी असते उद्योगाची की काही रचनेमध्ये बदल झाला, काही घट झाली, रचनेमध्ये कमी जास्त झालं तर बेरोजगारी उपलब्ध होते, वाढते, कमी होते. कमी प्रतीची बेरोजगारी, समजा PhD झालेला असेल आणि त्याला लिपिकाचं काम करावं लागत असेल, ग्रॅज्युएशन झालं असेल आणि त्याला शेतामधलं काम करावं लागत असेल, हमालीचं काम करावं लागत असेल तर त्याला आपण कमी प्रतीची बेरोजगारी म्हणतो. छुपी बेरोजगारी, शेतीमध्ये 10 जणांचं काम असेल आणि 20 जण काम करत असतील दिवसभरामध्ये, आणि ही न दिसणारी छुपी बेरोजगारी सुद्धा शेती क्षेत्रामध्ये, काही वेळेला उद्योगामध्ये सुद्धा 3 जणांचं काम असेल तर 5 जण तिथं थोडं थोडं काम करतात. ही लपवलेली छुपी असणारी बेरोजगारी आपल्या निदर्शनाला येते. खुली बेरोजगारी, वेगवेगळ्या ठिकाणी खुली बेरोजगारी असते. बऱ्याच जणांना काम नसतं, इच्छा असून काम मिळत नाही, त्याला आपण खुली बेरोजगारी म्हणतो. काही वेळेला हंगामी बेरोजगारी असते. समजा सीझन ज्या पद्धतीनं तेजी मंदी असते त्याला आपण चक्रीय बेरोजगारी म्हणतो. सिजनेबल बेरोजगारी असते. समजा उसाचा हंगाम असेल तर तेवढंच 6 महिने काम असतं. शेतीचा हंगाम असेल तर खरीप रब्बी झाला की 4 महिने पुन्हा बसून असतात लोक, त्याला आपण हंगामी बेरोजगारी म्हणतो. सुशिक्षित बेरोजगारी सुद्धा असते, कारण अतिशय कमी प्रतीचं काम करावं लागतं, इच्छा नसताना काम करावं लागतं, त्याला आपण बेरोजगारी सुशिक्षितांची म्हणतो. चक्रीय बेरोजगारी, मगाशी मी सांगितलं, चक्रीय बेरोजगारी, तेजी आली की काम असतं, तेजी नसली की मंदीच्या कालावधीमध्ये हातातून काम निघून जातं. आणि म्हणून तेजी मंदीच्या मागणी पुरवठा या चक्रामध्ये अडकलेली जी चक्रीय बेरोजगारी असते त्याच्यामध्ये सुद्धा बेरोजगारीचं प्रमाण वाढत गेलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून भारतातील जी बेरोजगारी आहे, भारत हा कृषीप्रधान देश आहे. आजही भारतामध्ये 65% वर लोक शेती क्षेत्रामध्ये काम करतात. शेती क्षेत्रामध्ये जी लोक काम करतात त्या लोकांना शेतीमध्ये भरपूर काम असतं, अशातलाही भाग नसतो. म्हणून आपण हंगामी बेरोजगारी जी बघितली
की वर्षातले फक्त 6 महिने शेतीमध्ये काम असतं, खरीप हंगाम 4 महिन्याचा आणि रब्बी हंगाम 4 महिन्याचा, 8 महिने काम झालं, बाकीचे 4 महिने लोक बसून राहतात. दुसरी एक विदारक गोष्ट अशी याच्यामध्ये की 10 लोकांना काम असेल शेतीमध्ये तर 20 लोक काम करू शकतात. एका कुटुंबाचं काम असेल 1 हेक्टर क्षेत्रामध्ये तर 2 कुटुंबातली लोक तिथं काम करतात. थोडं थोडं काय त्यांना वेतन मिळेल, मानधन मिळेल ते घेतात. म्हणजेच जिथं 10 जणांचं काम तिथं 20 जण राबत असतात, अशी परिस्थिती आज भारतीय शेती क्षेत्रामध्ये आपल्याला दिसून येते. आज लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये आपण बघतोय उद्योगांची वाट लागलेली आहे आणि ह्या तेजीमंदीच्या कालखंडामध्ये काही अशी नैसर्गिक संकट असतील, काय कृत्रिम संकट असतील, मानवनिर्मित संकट असतील, अशा वेळेला बेरोजगारीचं प्रमाण इतकं वाढतं की युवकांच्या मनामध्ये असंतोष वाढत जातो. आणि म्हणून सर्वात भयानक परिस्थिती कोणती असेल देशातील तर हे बेरोजगारीचं प्रमाण वाढत जाणं ही अतिशय भयानक परिस्थिती आहे. मित्रांनो, ह्या सगळ्या टाईप्स बघितल्या आपण बेरोजगारीच्या. कुठे ना कुठेतरी बेरोजगारीचं टाईप, पण हे नोकरी मिळणाऱ्यांचं प्रमाण नोकरी न मिळणाऱ्यांच्या लोकांपेक्षा खूप कमी आहे. आणि म्हणून बहुतांश शिक्षित पिढी जी आहे त्यांना नोकरी मिळत नाही आणि नोकरी मिळत नसेल म्हणून पडेल ते काम करण्याची सुशिक्षित बेरोजगारीचं प्रमाण आपल्याकडे वाढत चाललेलं आपल्याला दिसून येते. भारतीय लोकसंख्येचं विवरण थोडंसं बघितलं तर जो कार्यकारी गट आहे 15 ते 59 मधला, तो गट साधारणपणे 65-66% आहे. त्याच्यावरती 0 ते 14 वयोगटामधली लोकसंख्या अवलंबून आहे आणि 65 वर्षापुढील लोकसंख्या अवलंबून असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून जे प्रचंड बेरोजगारीचं चित्र जे देशामध्ये उभा राहिलेलं आहे त्याला कारण काही शासकीय धोरणं असतील, नैसर्गिक धोरणं असतील, मानवनिर्मित धोरणं असतील. या सगळ्याचा विचार करून सुद्धा आपल्या एक लक्षात येते की या कार्यकारी गटामध्ये जी शक्ती आहे, ताकद आहे, त्याचा उपयोग जर देशाच्या विकासासाठी नाही केला तर यामधून असंतोष, जसं शेतकरी आंदोलन आज वेगवेगळ्या कारणानं का होईना पण दिल्लीच्या सीमेवरती धडकलेलं आहे, असं बेरोजगारांचं आंदोलन सुद्धा धडकू शकेल. अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून या बेरोजगारीचा प्रश्न सातत्यानं सोडवणे अतिशय आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की काही या देशामध्ये भिकारी पैसे मागतो. आता भिकाऱ्याकडे पोटेन्शियल काय असतं तर त्याच्याकडे काम करण्याची शक्ती असते त्याची, तरी पण तो पैसे मागत असतो. त्याची काम करायची शक्ती असली तरी इच्छा नसते, त्याला आपण बेकार म्हणू शकत नाही. एखादा पैलवान असेल, नुसताच तालीम करत असेल किंवा एखादा कुणी धट्टाकट्टा मनुष्य असेल, आराम करत असेल दिवसभर, त्याची काम करण्याची इच्छा नसते पण तोही याच्यामधला लोकसंख्येमधला एक घटक आहे, त्याला बेरोजगार म्हणता येत नाही. आणि म्हणून या देशामध्ये काम करणाऱ्या लोकांना काम देण्याची गरज आहे, सक्षम लोकांना काम देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून शासनानं वेगवेगळ्या योजना राबवणं हे अतिशय महत्त्वाचे आहेत. बेरोजगारीची कारणं काय असतील, बेरोजगारी का वाढते? बेरोजगारी वाढण्यासाठी तर अतिशय महत्त्वाचं कारण लोकसंख्या तर आहेच, पण पहिली गोष्ट, जो विकास भारत देशामध्ये होतो तो विकास तंत्रज्ञानावर आधारित होत असताना एकीकडे एक तंत्रज्ञान आलं, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर आलं तर त्याच्यामध्ये 4, 5, 10 जणांची श्रम करण्याची ताकद असते कॉम्प्युटरमध्ये. म्हणून तंत्रज्ञान आधारित जर विकास करायचा झाला तर देशामधल्या लोकसंख्येच्या हाताला काम मिळत नाही आणि देशामध्ये बेरोजगारी वाढू शकते. दुसरी गोष्ट, रोजगार निर्मिती करण्यावरती भर द्यायला पाहिजे. फक्त देशाचा आर्थिक विकास वाढून चालत नाही. भारत देश खूप श्रीमंत आहे. भारतातले अनेक उद्योगपती जगाच्या पहिल्या 100 श्रीमंतांच्या यादीमध्ये पहिल्या 100 मध्ये समाविष्ट आहेत. पण भारत हा श्रीमंत आहे पण भारतातले लोक गरीब आहेत. भारतातल्या जवळजवळ बऱ्याच लोकांच्याकडे एवढी संपत्ती आहे, साधारणपणे 3 ते 4% लोकांच्याकडे 96-97% संपत्ती आहे आणि 96-97% लोकांच्याकडे 3% संपत्ती आहे. ही आर्थिक विषमता, संपत्तीची विषमता जर बघितली तर निश्चितपणाने या देशाचं पुढं काय चित्र निर्माण होईल याचा विचार प्रामुख्यानं जबाबदार लोकांनी करणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून या देशामध्ये भारत श्रीमंत होत असताना राफेलसारखी विमानं आज आपण विकत घेतोय, क्षेपणास्त्र बनवतोय, चंद्रावरती जाण्याचा कार्यक्रम करतो आपण आणि वेगवेगळ्या वेगवेगळ्या संरक्षण क्षेत्राच्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपण एवढी प्रगती करत असताना भारतातल्या या लोकसंख्या पॉप्युलेशन पोटेन्शियलकडे आपण लक्ष का देत नाही, हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. आणि म्हणून जिथं रोजगार निर्मिती व्हावी, रोजगार निर्मितीचे कार्यक्रम व्हावेत, रोजगार निर्मितीवर आधारित विकास व्हायला पाहिजे आणि या सगळ्या संपत्तीचं विकेंद्रीकरण होण्याच्या दृष्टिकोनातून हे संपूर्ण कार्यक्रम राबवायला पाहिजेत.
तरच आपल्याला बेरोजगारी कमी करता येईल. ही बेरोजगारी वाढण्याच्या कारणांमध्ये रोजगार निर्मितीचा अभाव, घटता दर हा एक महत्त्वाचं कारण असलेलं दिसून येतो. बऱ्याच वेळेला असं दिसतं इंडियामध्ये किंवा भारतामध्ये की कृषी क्षेत्रावरती जास्तीत जास्त भर दिला जातो. कृषी क्षेत्रावरती भर दिला जातो याचा अर्थ असा की समाजाची मानसिकता थोडीशी बदलायला पाहिजे, उद्योगाकडे वळायला पाहिजे, आपण सेवा क्षेत्राकडे वळायला पाहिजे. आणि म्हणून पूर्वी कसं शेतीची कपॅसिटी होती, शेतीचं पोटेन्शियल होतं, शेतीचा आवाका मोठा होता की असलेल्या लोकसंख्येला सामावून घेण्याची ताकद शेतीमध्ये होती. पण आज ती ताकद राहिलेली नाही. याचं कारण लोकसंख्या वाढलेली आहे आणि म्हणून शेतीचं तुकडीकरण जे होतंय, कमी शेतीचा आकार शेती वाटपामुळे, जमीन वाटपामुळे होत जातोय. त्याच्यामुळे शेती सर्वांना सांभाळू शकत नाही आणि म्हणून नवनिर्मितीच्या धोरणाअंतर्गत उद्योग निर्माण करणे, उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःला वाहून घेणे हे जर शेतकऱ्यांनी ठरवलं काही प्रमाणामध्ये, तर निश्चितपणानं शासनानं त्यांना मदत केली, तर कृषी व्यवसायावरचा भर कमी केला तर बेरोजगारी कमी होईल. मात्र आज जो भर आहे, मोर दॅन 65% पीपल्स आर डिपेंड ऑन ॲग्रिकल्चर सेक्टर आणि म्हणून हे याच्यामुळं बेरोजगारी वाढते. शेतीवरचा अतिरिक्त भारामुळं बेरोजगारी वाढताना आपल्याला दिसते. कौशल्याचा अभाव आहे. आपल्याकडे सुशिक्षित लोक असले तरी सुद्धा कौशल्याचा अभाव असतो. PhD झाला असेल, MSc झाला असेल, MCom झाला असेल तरी सुद्धा आपल्याकडे टेक्नॉलॉजीवर आधारित नॉलेज नाही, काम करण्याचं कौशल्य नाही. काम करण्याची जिद्द जरी असली तरी सुद्धा जे तंत्रज्ञान आपल्याकडे आवश्यक असतं, जे आपल्याकडे कौशल्य पाहिजे, जे आपल्याकडे तंत्रज्ञान आधारित कौशल्य पाहिजे, एखादी CNC सारखी मशिनरी चालवण्याचं कौशल्य पाहिजे, ते शिकण्याची इच्छाशक्ती पाहिजे, हे कुठंतरी आपल्याला थोडंसं त्रासदायक ठरत असलेलं दिसतं. म्हणून कौशल्याचा अभाव असणं हा सुद्धा बेरोजगारीसाठीचा एक असणारं कारण ठरतं. पुणे, मुंबई, कोल्हापूर जो पट्टा आहे, बेलापूर, ठाणे, भिवंडी वगैरे, हा समजा सूतगिरणीमध्ये काम करणाऱ्या कामगाराकडे कौशल्य असतं, पण जवळजवळ पोस्ट ग्रॅज्युएशन होईपर्यंत शिकणाऱ्या मुलांच्याकडे कोणतंही कौशल्य नसतं, पदवी व्यतिरिक्त, पदवी घेण्याव्यतिरिक्त. म्हणून कोणत्या उद्योगामध्ये, कोणत्या गिरण्यांमध्ये, कोणत्या कारखान्यामध्ये सॉफ्टवेअर कंपनी त्यांना कसं सामावून घेणार. आणि म्हणून आपल्याकडे कोणतं ना कोणतं तरी कौशल्य पाहिजे. 4 पैसे कमवण्याचं, एखादी मशिनरी चालवण्याचं कौशल्य असायला पाहिजे, टेक्नॉलॉजी आपल्याला यायला पाहिजे, कम्प्युटर बेस्ड नॉलेज आपल्याकडे असायला पाहिजे, काम करण्याची इच्छाशक्ती असायला पाहिजे. आणि म्हणून कौशल्याचा अभाव असणं हे एक बेरोजगारी वाढण्याचं कारण आहे. आणि म्हणून कौशल्य विकास केंद्र जी जिल्ह्याच्या ठिकाणी उघडून ठेवलेले आहेत, त्यांचं काम हे पूर्वीपेक्षाही चांगल्या पद्धतीनं व्हायला पाहिजे. नसेल तर बेरोजगारीचं प्रमाण जास्तीत जास्त वाढताना आपल्याला दिसून येतं. वाढती लोकसंख्या हे तर कारण आहेच बेरोजगारीचं. आपल्या देशामध्ये साधारणपणे ब्राझीलची लोकसंख्या 20 कोटी आहे. 10 वर्षाच्या वाढीमध्ये, दशवार्षिक वाढीमध्ये एक ब्राझील आपल्या देशामध्ये निर्माण होतो. ऑस्ट्रेलियाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढी लोकसंख्या आपल्याकडे एका वर्षामध्ये तयार होते. म्हणजे भारतामध्ये लोकसंख्या वाढीचा प्रचंड प्रमाणामध्ये असणारा दर हाही बेरोजगारीच्या वाढीला कारणीभूत ठरलेला आपल्याला दिसून येतो. जी लोकसंख्या आहे त्याच्यामध्ये पण कौशल्याचा अभाव आहे, त्याच्यामध्ये सुशिक्षित जास्त असले तरी कौशल्याचा अभाव आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी बेरोजगारीला वाढीला कारणीभूत ठरत असलेल्या आपल्याला दिसून येतात. गतिशीलतेचा अभाव सुद्धा. गेल्या 70 वर्षामध्ये केंद्र शासनानं अनेक कार्यक्रम राबवले, पण त्या कार्यक्रमाचं इम्प्लिमेंटेशन तळापर्यंत होऊ शकलेलं नाही. स्वतः राजीव गांधींनी सांगितलं, 100 रुपये ज्या वेळेला केंद्रापासून निघतात त्यावेळेला खाली तळापर्यंत 1 रुपयाही येतो की नाही अशी शंका निर्माण होते. म्हणजे ही देशाची सिस्टम आहे. या सिस्टममध्ये गेल्या 70 वर्षांमध्ये काही प्रगती झालेली दिसून आली नाही. कागदावरती वेगवेगळ्या योजना आहेत, पण खरंच त्या योजना तळातल्या सामाजिक घटकापर्यंत पोहोचल्या का, या एका प्रश्नावरती आपल्याला उत्तर देता येत नाही. अशी परिस्थिती सरकारी योजनांची आहे, बेरोजगारी कमी करण्याच्या योजनाची आहे. आणखी एक महत्त्वाचा गतिशीलतेचा अभाव आहे. सगळं काही ठप्प झाल्यासारखं जे वाटतं आर्थिक स्थितीमध्ये, आर्थिक व्यवस्थेमध्ये, केंद्र आणि राज्य शासनानं त्याचा विचार करून याच्यामध्ये गतिशीलता आणली तर मात्र बेरोजगारी कमी होईल. मात्र गतिशीलतेचा अभाव हा बेरोजगारी वाढण्यापाठीमागचं एक कारण ठरू शकतं. शासकीय योजनांचा अभाव आहे. अभाव नसला तरी त्याच्या अंमलबजावणीचा अभाव आहे. म्हणून वेगवेगळ्या अगदी शासकीय योजना जर आपण 1952च्या समुदाय विकास कार्यक्रमापासून सुरू केल्या आज तागाय तर 100-150च्या वर योजना होतील. पण 100-150च्या वर योजनांमधून कागदी आकडेवारी सोडून द्या, प्रत्यक्षात किती लोकांना काम मिळालं, किती लोकांनी उद्योग सुरू केला शासकीय योजनांच्या मार्फत, हे बघितलं तर अतिशय विदारक, दुःखद चित्र आणि अतिशय साशंक असणारं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं.
आणि म्हणून शासकीय योजना असतील खूप कागदावरती, पण शासकीय योजनांचा प्रभाव हा अतिशय कमी पडलेला दिसून येतो. याच्यामध्ये भ्रष्टाचार असेल, याच्यामध्ये अनियमितता असेल, याच्यामध्ये लाचखोरी असेल. शासकीय प्रत्येक योजना ही अतिशय चांगल्या पद्धतीने राबवली जाईल, त्याची शाश्वती कुणी शासनही स्वतः देऊ शकत नाही. आपल्या समाजामध्ये आणखीन एक अतिशय दुर्धर असा प्रसंग किंवा दुर्धर अशी काय म्हणतो त्याला आपण, दुःखद अशी एक समज आहे, दुःखद असा एक समज आहे की स्त्रियांना कोणतंही काम येत नाही, स्त्रियांना हलक्या दर्जाची कामं द्या. ही जी मानसिकता सुद्धा बेरोजगार वाढीला कारणीभूत ठरलेली दिसून येते. ज्या वैदिक कालखंडामध्ये स्त्रिया शिक्षण देत होत्या, आजही स्त्रियांच्याकडे बघण्याचा, स्त्रियांच्या क्षमतेकडे बघण्याचा दृष्टिकोन आजही काही कर्मठ लोकांचा बदललेला आपल्याला दिसून येत नाही. आणि म्हणून स्त्रियांनी हेच काम करावं, तेच काम करावं. पण आज सुदैवानं महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे असतील, या समाजसुधारकांच्या बाबतीत प्रश्नातून किंवा सुधारणेतून आपल्या असं लक्षात आलेलं आहे की स्त्रियांना सुद्धा चांगली चांगली अतिशय अवघड असणारी, जोखमीची वाटणारी कामं सुद्धा दिली तर त्या अतिशय सक्षमपणानं करू शकतात. आणि म्हणून एकूण लोकसंख्येमध्ये 50% लोकसंख्या असलेल्या महिला वर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा अतिशय सकारात्मक असायला पाहिजे, अतिशय उज्ज्वल असायला पाहिजे, देशाचं भवितव्य घडवण्याच्या बाबतीमधला असायला पाहिजे. आणि हे जर नाही झालं तर मात्र देश पुन्हा एकदा अराजकतेला सामोरं देशाला जावं लागेल. बेरोजगारीच्या बाबतीमध्ये बेरोजगाराची कारणं वाढण्यामध्ये हाही एक समज आहे की स्त्रियांना दुय्यम दर्जाचीच कामं येतात, हा समज काढून टाकला पाहिजे. म्हणजेच बेरोजगारी वाढत असताना वाढण्यासाठीची कारणं आपण बघितली, बेरोजगारीची स्थिती काय आहे देशामध्ये बघितली, बेरोजगारीचे प्रकार बघितले आपण. मग शासनानं आजपर्यंत काय केलं, गेल्या 70 वर्षामध्ये शासनानं कोणकोणत्या योजना राबवल्या, त्याचा एक धावता आढावा जर घेतला आपल्याला तर लक्षात येईल की शासनानं 1952 पासूनच समुदाय विकास योजना सुरू केली. त्याच्यामध्ये सर्व योजना होत्या. रोजगार हमी योजना महाराष्ट्रानं सुरू केली, वि. स. पागे त्याचे जनक आहेत. महाराष्ट्रानं ह्या योजना सुरू आधी केली, कायदा नंतर केला. रोजगाराची हमी देण्यासंबंधीचा कायदा बऱ्यापैकी सफल झाल्यानंतर हेच मॉडेल सेंट्रल गव्हर्नमेंटनं मान्य केलं आणि राबवण्याची सुरुवात केली. 20 कलमी कार्यक्रम 1975 मध्ये इंदिरा गांधींनी सुरू केला, 86 मध्ये राजीव गांधींनी सुरू केला. त्याच्यामध्ये अतिशय आदर्श असे जवळजवळ 20 कलम होते, पण त्यांचं इम्प्लिमेंटेशन एवढ्या प्रभावीपणे झालं नाही. कामासाठी अन्न ही योजना सुद्धा जनता पक्षाच्या राजवटीमध्ये सुरू केलेली होती. ट्रायसेम असेल, IRBP असेल, एकात्मिक ग्रामीण विकास योजना असेल, नेहरू रोजगार योजना असेल, जवाहरलाल रोजगार योजना असेल किंवा राष्ट्रीय रोजगार एम्प्लॉयमेंट प्रोग्राम असेल, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम असेल, महात्मा गांधी म्हणजे मनरेगा योजना असेल, या संपूर्ण योजनांची नावं आणि त्याची वर्ष लक्षात ठेवायची म्हटलं तर आपल्याला बऱ्यापैकी ते लक्षात ठेवावं लागेल. पण या सगळ्यामधून आज जी परिस्थिती आहे, 2 कोटी रोजगार, अर्थात पंचवार्षिक योजना असतील, वेगवेगळ्या योजना असतील, शासनानं दिलेली आश्वासनं असतील, वर्षाला 1 कोटी रोजगार निर्माण करू वगैरे, पण आकडेवारी बघितली तर आपल्याकडे जवळजवळ 15 ते 60 वयोगटामधला 73 करोड 73 कोटी एवढा जो वर्ग आहे, त्या वर्गाला काम देण्याचं काम, त्याच्यामध्ये जवळजवळ 2 कोटी लोकांना नोकरी नाही. याचा अर्थ असा की 3 पैकी एकाला नोकरी नाही, म्हणजे हे प्रमाण किती भेसूर आणि भयानक आहे हे आपल्या लक्षात येईल. या संपूर्ण योजना आपल्या परीक्षेला माहिती आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं प्रश्न येतात. शहरी ग्रामीण रोजगार योजना आहे, ग्रामीण रोजगार योजना आहे, स्वर्ण जयंती रोजगार योजना आहे. नरसिंहरावांच्या कालावधीमध्ये पंतप्रधान रोजगार योजना 94ला सुरू झालेली होती. अगदी नेहरूंच्या कालावधीपासून मुद्रा लोन संबंधी असेल, जनधन खात्यासंबंधी असेल, ह्या सगळ्या योजना ज्यावेळेला नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत तिथपर्यंत म्हणजे 20 सालापर्यंत सुरू आहेत. पण देशामधली बेरोजगारीची स्थिती किती कंट्रोलमध्ये झाली हा संशोधनाचा विषय आहे. देशामध्ये योजना राबवून फक्त चालणार नाही, देशाच्या एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ जास्तीत जास्त पार्ट असणाऱ्या ह्या लोकसंख्येचा, कार्यकारी गटाचा जर दृष्टिकोन बदलायला मदत झाली तर 2 पातळ्यावरती आपल्याला काम करावं लागेल. एका पातळीवरती उद्योजकता विकासामध्ये लोकांचं किंवा ज्यांना नोकरी पाहिजे किंवा जो तरुण गट आहे, तरुणींचा गट आहे, त्यांची मानसिकता उद्योगासाठी बदलण्याचं काम करावं लागेल. शेतीकडून डायव्हर्ट करावं लागेल, या साईडला सेवा क्षेत्रामध्ये उतरावं लागेल. त्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांना आणून द्यावं लागेल कंप्लीट. आणि त्यासाठी जे काही कौशल्य लागतं ते कौशल्य विकासासाठीच्या योजना ह्या तळागाळापर्यंत राबवाव्या लागतील. आणि ह्या तळागाळापर्यंत योजना राबवत असताना आपल्याला एक करावं लागेल की नुसत्याच ग्रॅज्युएशनच्या किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या पदव्या
निर्माण करणारे जे कारखाने शाळांच्या निमित्तानं, कॉलेजेसच्या निमित्तानं, विद्यापीठाच्या निमित्तानं जी केंद्र उभा राहिलेली आहेत ह्यांच्यामध्ये बदल करायला पाहिजे आणि अगदी 5वी पासून कौशल्यावरती आधारित शिक्षण, आवडीचं शिक्षण किंवा नवनिर्मितीचं शिक्षण देण्याच्या काही योजना लहानपणापासून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये रुजवल्या आणि प्रोडक्टिव्ह पद्धतीनं आपल्याला काही उत्पादकता रोजगार कार्यक्रम राबवता आले तर त्या पद्धतीनं केंद्र आणि राज्य शासनानं निश्चितपणाने याच्यामध्ये काम केलं पाहिजे. फक्त तात्पुरती मलमपट्टी न करता मुळापासून जर बेरोजगारी बाजूला करायची असेल, जागतिक पातळीवरती भारताला विकसित राष्ट्र म्हणून डेव्हलप करायचं असेल तर काही प्रमाणामध्ये आपल्याला चायनीज पॉलिसी अवलंबावी लागेल. काही प्रश्नांमध्ये सक्तीचं धोरण अवलंबावं लागेल आणि म्हणून हे करत असताना शेती, उद्योग आणि सेवा क्षेत्रावरती कसा समतोल राखता येईल, कसं रोजगारीचं प्रमाण वाढवता येईल आणि देशाचाही विकास होईल आणि या लोकसंख्येला समाधानकारक तोडगा बेरोजगारीच्या बाबतीमध्ये कसा काढून देता येईल हे पाहणं आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं आहे, देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. फक्त बेरोजगारी आहे एवढं म्हटलं की देशातली बेरोजगारीचा प्रश्न सुटत नाही. त्यासाठी आपल्याला सामुदायिकपणे प्रयत्न करावे लागतील, मानसिकता बदलावी लागेल, काम करण्याची इच्छाशक्ती निर्माण करावी लागेल आणि आपलं शिक्षण आहे त्याला जोडून असणारं काम करत असताना कौशल्य प्राप्त करावं लागेल आणि कौशल्य हा अतिशय शब्द आपल्या करिअरमध्ये अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून या संबंधीची भूमिका समाजाला, युवकांना घ्यावी लागेल, युवतींना घ्यावी लागेल आणि त्यांची जबाबदारी शासनानं सुद्धा काही प्रमाणामध्ये घ्यावी लागेल. जे इन्फ्रास्ट्रक्चर मगाशी मी म्हटलो ते उपलब्ध करून द्यावं लागेल. त्यासाठीची भूमिका शासनानं निर्णायक स्वरूपामध्ये आज ना उद्या जेवढ्या लवकर होता होईल तेवढ्या लवकर डेव्हलप केली पाहिजे, तरच आपण जगाच्या तुलनेमध्ये भारत एक महाशक्ती म्हणून पुढे येऊ शकेल आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला प्रयत्न करता येईल. हे शैक्षणिक संस्थांचं संपूर्ण जाळं आहे, त्या जाळ्याला एक कौशल्य आधारित नीती गती दिली पाहिजे, तरच हा बेरोजगारीचा प्रश्न मिटू शकेल. आणि म्हणून मित्रांनो, परीक्षा MPSCची असो, पूर्व असो, मुख्य असो, परीक्षा UPSCची असो, पूर्व असो, मुख्य असो किंवा कोणतीही परीक्षा असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्याच्यासाठी आपल्याला प्रश्न ज्याच्यावरती आले बेरोजगारीवरती तर त्याचं प्रमाण, त्याचे प्रकार, कारणं, उपाय यासंबंधीचं विवेचन आज इथं आपण केलेलं आहे. साधारणपणे मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल, तुम्हाला समजलं असेल. हा एक टॉपिक बेरोजगारी हा महत्त्वाचा आहे. ठीक आहे, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.